कालच्या एकंदरीत गॅस टँकरच्या त्या धडकेनंतर टँकर पलटी झाला, त्याच्यानंतर तुमचा हा जो लोहार व्यवसाय आहे, काय नुकसान झालं आणि काय घडलं नेमकं? हे सर्व आमचं आम्हाला काय इथं माहिती नाही. आम्ही पहिलं इथं इथनं धावत पहिली गाडी बघितल्यानंतर ते गॅस वरती उडाल्यानंतर मी सर्व पोरांना घेतलं आणि इथनं पहिला बाहेर पडलो आणि ब्रिजच्या पलीकडे धावत गेलो. त्यानंतर इथे हा नारळ समोरचा पेटत होता, तो बघितला. ते पेटल्यानंतर मला मित्रांचा फोन आला. फोन माझा इथंच होता. मग पोरग्याच्या मोबाईलला फोन केला. मग ते बोलला तुमचं सर्व जाळालं. ते थोडंसं मित्रांनं विजवल्यानंतर आम्ही आलो. ते सर्व आमचं परपंचा जळून गेला. कपडा लत्ता पैसे बिशे सर्व हे झालं. ते मग आता पाहुण्यांना आम्हाला रेशन आणून काय भांडी कुंडी आणून सर्व दिलंय. जेवणा खावण्याची आत्ता त्यांना सोय केली. काल दुपारपासून उपाशी होतो. रात्री आम्हाला सरपंच बाईंनी इथं डबे दिले 9-9:30च्या दरम्यान. ते आम्ही रात्री जेवलो. आम्हाला हातरायला काय नाही, आत्ता पांघरायला काय नाही. रात्री आम्ही असं बसून होतो इथं हॉटेलच्या शेजारी. पंचनामा करायला पंचनामा करायला 2 तलाठी आलते इथं. त्यांना काल पंचनामा करून गेली, आज पंचनामा केला. त्यांना सर्व भरपाई हे आपलं काय काय तुमचं झालेलं नुकसान ते सर्व. किती वर्ष धंदा करता? इथं मला जवळजवळ 12-13 वर्ष झाली प्रॉपर राहिलेलं. आणि त्याच्या मागं जे मी धंदा करत होतो, मी 10-12 वर्षापूर्वी मी महिना 4 महिने राहायचो जायचो, असा मी धंदा करत होतो. आता सगळी पुंजी होती ती सगळी गेली, सगळं जाळून. हां, सर्व काही राहिलेलं नाही, शिल्लक हे काहीच नाही. हे पैसे नाहीत किंवा कुठला कपडा नाही, काय नाही. मग पाहुण्या रावण्यांना जरा त्यांचे कपडे बिपडे आणून सर्व दप्तर सर्व गेलेले. किती कुटुंब राहतं इथं? आम्ही 6 जण कामगार धरून, 3 मुलं आणि नवरा बायकोनं आमचं एक कामगार धरून अशी 6 कुटुंब आम्ही इथं राहतो. काल सकाळी ह्याच ठिकाणी येणाऱ्या LPG गॅसच्या टँकरने रत्नागिरीत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 27 ते 28 शिक्षक जखमी झाले. 3 ते 4 जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या ठिकाणी ह्या टँकरने दिलेल्या धडकेनंतर या ठिकाणी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा कामाला लागली आणि रात्री जवळजवळ 14 तासानंतर ह्या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली. मुळात विषय असा आहे की LPG गॅस हा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या टँकरची जाण्याची मर्यादा, पळण्याची मर्यादा किती असावी, त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं असावं आणि ह्या एकंदरीत मुंबई गोवा रस्त्याच्या कामामधल्या ज्या काही रस्त्याच्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्या कोणी पाहाव्यात, हा सुद्धा प्रश्न आता ह्या निमित्ताने उभा राहिला आहे. मुळात प्रश्न असा आहे की मुंबई गोवा महामार्गाचं काम या ठिकाणी चालू आहे, त्याला जवळजवळ 14 वर्ष उलटली आणि हा कर्विंगचा मार्ग असल्याकारणाने या उतारामध्ये या ठिकाणी आज अनेक हे गॅस टँकर उलटलेले आहेत. मग ह्या संदर्भात ही जबाबदारी घेताना सुद्धा पोलीस यंत्रणेचं नियंत्रण नेमकं वाहन चालकांवर आहे की RTOने ह्या बाबतीत बघायला पाहिजे, हा प्रश्नसुद्धा आता ह्या निमित्ताने उपस्थित होतो आहे. मुळात ह्या प्रवाशांमध्ये शिक्षक वर्ग असल्याकारणाने ते चिपळूण रत्नागिरीला येणाऱ्या ट्रॅव्हल्सला इतक्या जोरदारपणे धडक दिली की ड्रायव्हरने ट्रॅव्हलच्या सामन्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याचाही नाईलाज झाला आणि जवळजवळ त्या ट्रॅव्हल्स या वाहनाचा कडेलोट झाला असंच म्हणावं लागेल. पण इतक्या वेगाने ह्या ठिकाणी साधारणपणे ज्या तत्परतेने किंवा बेधडकपणे जी धडक दिली गेली त्या ट्रॅव्हल्सवाल्याचा नव्हे तर टँकरवाल्याचा साधारणपणे स्पीड हा 70 ते 80 इतका असावा असं इथले जाणकार मंडळींना वाटतं आहे. पण साधारणपणे आपण एखादा ज्वलनशील पदार्थ घेऊन जातो आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय धोकादायक पदार्थ त्या गाडीत आहे, त्या ह्याच्यात आहे, टँकरमध्ये आहे. मग कशा पद्धतीने आपण वाहन चालवलं पाहिजे आणि हे योग्य प्रकारे चालवलं जातं आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी सर कोणाची आहे? मग ह्या गंभीर प्रसंगानंतर ह्याला जबाबदार RTO, राष्ट्रीय महामार्ग की पोलीस यंत्रणा की जिल्हा प्रशासन, ह्याचं उत्तरसुद्धा आता ह्या निमित्ताने ह्या यंत्रणेतल्या कोणाला तरी द्यावं लागेल. ह्या निमित्ताने ह्या घडलेल्या प्रसंगाच्या संदर्भात ह्या ठिकाणी काही लोकांच्या संतप्त प्रतिक्रियासुद्धा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. वारंवार ह्या ठिकाणी टँकर उलटतो आहे, वारंवार ह्या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. मुंबई गोवाचं काम करणाऱ्या ठेकेदाराकडनं सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच उपाययोजना केली जात नाही आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया, नेमकं त्यांच्या भावना आज ह्या निमित्ताने काय आहेत. नमस्कार, नेमकं आपण ह्या ठिकाणी आहात, नेमकं काय प्रकार घडला आणि आपली काय अपेक्षा आहे? साहेब, तिकडनं येणारी जोरात गाडी ही कॉन्फिडन्सवाल्यांची, गो गॅसवाल्यांची, ती जोरात आली इकडनं आणि बस आमची सावकाश चालली होती. चढामध्ये स्पीड कमी असतो आणि तो आला तिकडनं जोरात आणि डायरेक्ट धडक दिली. ती ड्रायव्हरने वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा नाईलाज झाला. तरी पण तो जोरात आला, तो बॅक साईड घेऊन तो पूर्ण खाली गेला. आणि एवढं होऊन सुद्धा त्या गॅसवाल्यांकडून काही संपर्क नाही.
किंवा हॉस्पिटलला ती 25 ते 30 माणसं तिथे हॉस्पिटलला होती, त्यांच्याकडचा एकही माणूस तिथे त्या ठिकाणी एकही आला नाही. आणि हे रस्त्याचा लाईन लेवल वगैरे काही नाही, खड्डे आहेत, तो येणारा त्याला मर्यादा नाही स्पीडला, त्यांच्यावर प्रशासन काही करत आता नाही. साधारणपणे ह्या तुमच्या लक्झरीचं किती नुकसान झालं आणि कोणी काय याबाबतीत विचारपूस केली का? आमची ही गाडी आता तुम्ही घ्यायला गेलं तर 30-1 लाखाला गाडीचं आता कॉस्ट आहे. आणि आता त्या गाडीचं पूर्ण टोटल लॉस झालेलं आहे. गाडीमध्ये काही शिल्लक नाही, त्याची चेसेस वगैरे सगळं बँड आहे. गाडीचं इंजिनला डॅमेज झालेलं आहे, सगळं पूर्ण टोटली लॉस आहे. 30 लाख गाडीची व्हॅल्युएशन आहे. साधारणपणे 30 लाख रुपये किंमत आहे आणि अजूनही कोणी विचारपूस केले नाही. या ठिकाणी आणखीन इथले ग्रामस्थ आहेत, त्यांना सुद्धा या वारंवार या घटनेचे अनुभव आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमकं टँकरच्या नेहमीचा त्रास आणि काय आता आपल्या नेहमीचं म्हणजे ते जोरात गाड्या येतात इथे. आता डायव्हर्शन कुठे आहे ते बघा त्या गाड्यांना. तर डायव्हर्शन नसल्यामुळे त्या गाड्या जोरात येतात इकडे, त्याच्यामुळे या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. रस्ता किती 14 वर्ष झाली या रस्त्याला, महामार्गाला गोवा, तरी पण अजून रस्ता होत नाही. कधी रस्ता होणार? पण याच्यात तुम्हाला आता काय तुम्ही वाटतं? सांगा, त्या कंपनी अजून सुद्धा इथं कंपनी आली नाही गो गॅसवाली की विचारायला या गाडीचं काय नुकसान झालंय, काय झालंय. आज 25 ते 26 लोकांना मार लागलाय, सगळी सिव्हिलला आहे. तिथे कोणीही माणूस गेलेला नाही अजूनपर्यंत. कंपनीचा त्या गॅस कंपनीचा मालकान कुठेही तिकडे चौकशी केलेली नाही अजून आम्हाला सांगतात ते येतातच आहेत. आम्ही किती टाईम इथं सकाळपासून इथं येऊन बसलेलं आहे ते. मगरूरपणे टँकर चालकाने वाहन चालवलं आणि अनेकांना अतिशय धोकादायक परिस्थितीत घेऊन गेले. पण शिक्षकांवरती आलेला प्रसंग असेल, टँकरच्या गळतीमुळे ह्या घरमालकाचं दुर्दैव म्हणावं, पूर्ण घर त्याच्या नेवस झालं, गुरांच्या गोठ्यामध्ये गुरं होरपळली. आणि ह्याला सगळ्याला ह्या मगरूरपणाला जबाबदार कोण? इतकं होऊ नये सुद्धा ज्या कंपनीकडनं हा टँकर जिंदालकडे चालला होता, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडूनही आजही या क्षणापर्यंत सुद्धा या घटनेची ना विचारपूस, ना रुग्णांची विचारपूस, ना इथे येऊन प्रत्यक्ष काय झालं आहे हे ऐकून घेण्याची सुद्धा त्यांना अजूनही वेळ मिळाली नाही आहे. एकंदरीतच काय, एका गॅस टँकरच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला, भोगायला लागला. आणि ह्याच्यामधून नेमकं चुकतंय कोणाचं हे सुद्धा तपासण्याची खरी गरज आहे. टाइम डिजिटल करता किशोर मुळसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.